मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण अप्पर रो शिकलो होतो. अप्पर रो QWERT स्पेस POIUY ही आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण अप्पर रोचे जे काही शब्द तयार होतात, अप्पर रो आणि होम रो या दोन रोवरती जे काही शब्द तयार होतात ते आपण इथे शिकणार आहोत. तुम्हाला न पाहता, कीबोर्डकडे न पाहता तुम्ही स्क्रीनकडे पाहून अगदी स्पीडमध्ये टायपिंग करू शकतात. आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस करावं लागेल. प्रत्येक शब्दाची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, कारण की आपल्या हाताच्या बोटांना ती माहिती असायला पाहिजे की कोणतं बोट कुठे असतं. तर त्यासाठी प्रॅक्टिस करा. मी मागील व्हिडिओमध्ये प्रत्येक तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणतं की कोणत्या बोटाने प्रेस करायचे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अप्पर रो आणि मिडल रो म्हणजेच होम रो या दोन रोवरती जे काही शब्द तयार होतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर त्याला सर्वात पहिले आपण WEYOUPEAKEGGPOOR ROPE ट्राय TRY WHYYTIE टाय WERE वेअर POTY DOOR RED YET WET TOP TRUE अजून WORE WIRE QUIET CAT RAT PUT ओके ठीक आहे PUR PUT ODD IDEA आणि अप असे भरपूर काही शब्द तयार होतात. पण याच्यामध्ये आपण हे शब्द बघितले. अजून जर आपण बघितले तर इथे जर बघितलं आपण YOU याच्यामध्ये जर अजून शब्द तयार करायचा असेल तर YOU असे भरपूर काही शब्द तयार होतात. पण आपण एवढे काही तुम्हाला टायपिंग करण्यासाठी दिलेले आहेत, याची तुम्ही प्रॅक्टिस करा. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला टायपिंग करता येईल. आणि याच्यामध्ये आपण 30 आणि 40 या दोन प्रकारे आपण टायपिंग शिकणार आहोत. तर 30 हे आपण एका मिनटामध्ये 30 वर्ड आपल्याला टायपिंग करायचे असतात न चुकता. त्याच्यामध्ये काही चुकत असायचे की तुम्ही प्रॅक्टिस बरोबर नसेल तर काही वर्ड चुकतात किंवा बरोबर तुम्ही जर प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला ते थोडंसं काही कोड चुकत असतात. तर आपण या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वर्ड शिकलो की वर्ड हे कसे टायपिंग करायचे अप्पर रो आणि होम रोमध्ये. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण जी डाऊन रो आहे, सर्वात खालची जी रो आहे आपण ती शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ जर आपण अजून ह्याची पूर्ण प्रॅक्टिस करा. आणि मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर मी या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मागील व्हिडिओ दिसतील. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. याची प्रॅक्टिस करा.